कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं। सॉल्यूशन जो मिला हमको तो क्वेश्चन क्या था पता नहीं। काय म्हणताय मित्रांनो, आहे की नाही करिअरच्या बाबतीत प्रत्येक टीनेजरची हीच अवस्था? करिअर कोणते निवडावे? आईवडिलांच्या स्वप्नातले की मार्केटमधल्या ट्रेंडनुसार? भावंडांच्या प्रेशरखाली की मित्रमैत्रिणींच्या प्रेमाखातर? आहे की नाही मोठा गहन प्रश्न. पण तुम्हाला सांगू, तुम्ही करिअर निवडूच नका. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर मी असं म्हणेल की तुम्ही ना फक्त तुमचे नॅचरल इन्स्टिंक्ट फॉलो करा, पॅशन फॉलो करा. ज्या गोष्टीत मन रमतंय, जी गोष्ट तासन तास करायला आवडते, तिलाच करिअर बनवा ना. असं केल्याने काय होईल, आयुष्यभर तुम्ही एन्जॉय कराल. रोजीरोटीसाठी करावं लागणारं काम तुम्हाला डोईजड होणार नाही. पण जर तुम्ही कोणाच्या प्रेशरखाली येऊन अथवा ट्रेंडनुसार करिअर निवडत असाल, तर आयुष्यभर तुम्ही काम कराल, दुसरं कोणीतरी सांगितलेलं काम. आणि दिवसाच्या शेवटी थकाल, वैतागाल. थकून भागून झोपल्यावर सकाळी परत तेच काम करण्यासाठी उठणं अगदी नकोसं होईल. परिणामी आयुष्यभर तुमच्यावर अत्याचारच होत राहील. पण हेच जर तुमच्या आवडीचं काम किंवा तुमचा एखादा छंदच जर तुम्ही करिअर म्हणून निवडलात ना, तर असे काम तुम्ही कितीही वेळ केलेत तरी तुम्ही थकणार नाही. याउलट ते काम करणं तुम्ही एन्जॉय कराल. आणि आवडीच्या कामांमध्येच तर आपण इनोव्हेशन्स आणू शकतो. डे बाय डे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन देखील ठेवू शकतो. जर करिअरच्या बाबतीत पालकांचे व तुमचे मत जुळत नसेल, तर एक गोष्ट कायम लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही कमावते होत नाही, तोपर्यंत तुमच्या स्वप्नांना तर तुमचे पालकच फायनान्स करणार. त्यामुळे त्यांचं ऐकणं हे तुम्हाला भागच आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांच्या प्रत्येक विचाराचं, त्यांच्या प्रत्येक मताचं तुम्ही अंधानुकरणच केलं पाहिजे. ते तुमचे पालक आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेल्या गोष्टी आणि त्यांना आलेले अनुभव यावरून तुमच्यासाठी एक सुंदर आणि सुरक्षित भविष्याची पेरणी करण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु हे प्रयत्न दरवेळी 100% बरोबरच असतील असं काही नाही आहे. ते तुमचे आईवडील आहेत, शत्रू नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा. तुमच्या आवडीनिवडी त्यांना पटवून द्या. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची किती तयारी आहे तुमची, हे त्यांना पटवून द्या. तुमचं डेडिकेशन त्यांना दिसू देत. तुमचेच आईवडील आहेत ते, नक्की कन्व्हिन्स होतील. त्यामुळे करिअर मात्र स्वतःच्या चॉईसचेच सिलेक्ट करा आणि आयुष्यभर कामाचा आनंद लुटा. या व्हिडिओमधील कंटेंट जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.